मित्रांनो नमस्कार. आज हा व्लॉग बनवायचं एक कारण आहे. एक व्हायरल व्हिडिओ होता कल्याणकर्स ग्रुपमध्ये, मॅक्सिमम कल्याणच्या सगळ्या ग्रुपमध्ये आलेला, की माधव बँक्वेट म्हणून एक आधारवाडी चौकात एक हॉल आहे मोठा, माधव बँक्वेट. तिकडे सेल लागला आहे. तिकडे सगळे इम्पोर्टेड गोष्टी म्हणजे इम्पोर्टेड जीन्स, ब्रँडेड पर्सेस, जी नंतर बोलतो परफ्यूम, सगळं एकदम म्हणजे लो रेटमध्ये आहे. खूप मॅक्सिमम डिस्काउंट्स आहेत. म्हणून मी, माझी बायको, आई आम्ही फुल एक्सायटेड होतो. बोललो चला बघून तर येऊ काय तिकडे. तर आम्ही आज गेलो. पण गेल्यानंतर आमची काय फजिती झाली ना ते तुम्हाला दाखवतो. की हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, माझं पर्सनल रिव्ह्यू आहे. तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला स्वस्त वाटत असेल तर. माझं काय ओपिनियन आणि माझे काय रिव्ह्यूज आहेत ना ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेत. तर बघा तुम्हाला आवडतं आहे का, आणि मग तुम्ही विचार करा तुम्हाला त्या सेलमध्ये जायला पाहिजे की नाही. हे तुम्हाला ह्यातून ऑलमोस्ट कळून जाईल. बघा. फायनली आम्ही आलो आहे आता कल्याणला ना. कल्याणचे ते कल्याणकर ग्रुप म्हणून आहे फेसबुक इंस्टाग्रामवर. त्याच्या खूप व्हायरल व्हिडिओज चालू आहे की माधव बँक्वेटमध्ये कुठला तरी एक सेल आला आहे. तर सेलमध्ये खूप स्वस्त सगळे ब्रँडेड गोष्टी स्वस्त आहे. तर तेच बघायला आलो आहे. तुम्हाला आज लाईव्ह चेक दाखवतो मी. खरोखर गाडी गोष्टी स्वस्त आहेत की फक्त ते इंस्टाग्रामवर व्हायरल झालेत व्हिडिओ. कारण व्हायरल करणारी लोक खूप आहेत. रप व्हायरल करतात. एवढे त्यांच्यावर ते व्ह्यूज आलेत ना. पण बोललं बघायला आलो मी खरोखर तेवढं आहे स्वस्त की फेक आहे. बघूया, चला आतमध्ये जाऊया. बघा माधव बँक्वेट. माझी आई आहे, माझी बायको सॅम आणि तिच्याबरोबर तिची भाची आहे रिशिता. सगळं आलो आहे मी बघायला आलो आहे. बघा हे सगळे प्रोडक्ट्स आहेत इथे. कुठली बॉटल पाहिजे तुला ही? अरे बापरे, हे असे प्रोडक्ट आहेत. आपण पहिले रेट्स बघूया कसे आहेत. पहिले प्रोडक्ट्स पण बघूया काय काय आहेत ते. हां हे बघा परफ्यूम्सचे बॉटल्स पण आहेत. काय काय आहे पहिले प्रोडक्ट दाखवतो तुम्हाला, नंतर तुम्हाला सांगेन रेट काय चालू आहे ते, रेट काय सगळ्यांचे ते. माझी आई गेली बॅगकडे. बॅग म्हणजे आईला काय आवडते काय माहिती. वापरत तर नाही, साधीच वापरते. पण बॅग बघा किती इंटरेस्ट. घ्यायची की नाही घ्यायची, टाइमपास फक्त. सोबर ऐकलं, सोबर पाहिजे तिला, सोबर बॅग. सॉक्स पण आहेत. लुई विटान, बर्बेरी, गुची. अरे वा, ब्रँड्स वर्षाचे ब्रँड्स तर फुल पॉवरफुल दिसतात. सॉक्स बघा, सॉक्स कितीला आहे? 200ला 3 पीस आणि 400 रुपयात 5 पेअर. ओके, सगळे ब्रँडेड आहेत. फायनली क्लोथ्स बघा आता इथे. कॉर्डसेट आहेत ना. हा सोनूसाठी बघ दिसतं तर मस्त आहे. किड्स लोअर कितीला बघा. बघ किड्स लोअर आहे 500 रुपीजला. क्वालिटी चांगली दिसते. अरे पेपे जीन्स आहे. ओ शिट, पेपे सॅम, पेपेची 500 रुपयाला. चांगलं आहे ना. बघा MRP किती आहे. वेअर इट इज रिटर्न फर्स्ट कॉपी, नो फर्स्ट कॉपी. 1999 ना 1999 MRP आहे. पेपेचं आहे 500 रुपयाला. अरे जबरदस्त आहे यार, मला तर आवडली. त्यामुळे सोनूसाठी एक घे. साईज बघ, साईज पण जबरदस्त. 14 इयर्सचीच नाही, त्याला 12 इयर्सची घेतली तर चालेल. 12 इयर्स आहे. तो 10चा माझा मुलगा, पण उंच आहे खूप. पेपेचे आहे बघ. स्टॉक बघा किती. मला असं वाटतं ते कलर जात नाही ना, न जाणारा माल असतो हा. म्हणून एकत्र स्टॉक लॉटमध्ये उचलला असणार या लोकांनी. म्हणून ब्रँडेड आहे, फुल ब्रँड्स आहे, मस्त आहे एकदम. 1999 2000ची MRP आहे, 500 रुपयाला. चला फर्स्ट प्रोडक्ट
झाली खरेदी सुरू झालेली आपली आमची पण. मला पहिलं वाटलेलं टाईमपास असेल, पण चला फर्स्ट प्रोडक्ट टाकलेलं आहे आता बॅगमध्ये. पेपे जीन्सचं माझ्या सोनूसाठी फर्स्ट खरेदी झाली आहे. 500 रुपयाची पॅन्ट आहे. आता आई बॅग्स बघते. 1000 रुपयाला बॅग्स आहेत. स्वस्त आहेत की महाग आहेत? आई तुला काय वाटतं, स्वस्त आहे की महाग आहे? तुला महाग वाटते? माझ्या आईने कधी जास्त महाग वापरलेलं नाही आहे. खूप मेहनत करून उभं राहिलेलं आहे आम्ही ना. तर आता आम्हाला कसं आहे, कमी वयात मोठमोठे पगार भेटायला लागले आहेत, म्हणून आम्हाला काय वाटत नाही या गोष्टी. पण आईने खूप मेहनत केली आहे. तिला 1000 रुपये म्हणजे असं वाटतं नको बास, ह्याच्या एवढं महाग घेऊच शकत नाही माझी आई. ती बघा चालली निघाली. ये ना एखादी चांगली वाटते तर, एवढा काय विचार करते. बॅग्स चांगले आहेत. ते कुठल्या ब्रँड्सचे तर मला काय कळतच नाही आहे बॅग्सबद्दल, लेडीज बॅगबद्दल. पण 1000 रुपये मला पण जरा महाग वाटत आहेत किमतीच्या हिशोबाने. क्वालिटी चांगली असेल कदाचित ती, पण नो आयडिया. कुठली ब्रँड आहे बघू. हां बघा, बर्बेरीचा ब्रँड आहे. तर ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे माहीत नाही मित्रांनो, पण 1000 रुपये आहे. हो कशी वाटते? एवढे खास नाही वाटत आहे. हे जेंट्सचे टी शर्ट आहेत, 500 रुपये. पब्लिकला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही घालून ट्राय करताना तर असं नका करू. हे बघा ट्राय केल्यामुळे बघा इथे डाग लागला आहे. तर प्लीज मित्रांनो तुम्ही बघा घालून, पण पहिले तुम्ही बघा स्वतः तुम्ही क्लीन आहात का. कारण हे कपडे दुसरे घेणार आहेत, जो विकणार आहे त्याचं नुकसान नका करू काहीच. पण ह्यात कुठला ब्रँड वाटत नाही. हे चॅप्स कुठला ब्रँड आहे आपल्याला माहिती नाही. हा कुठला ब्रँड आहे बघूया आपण. दो ओरिजिनल बेन सेनमॅन, नो आयडिया कुठले ब्रँड आहे. पण 500 रुपयाला एक टी शर्ट आहे. ठीक आहे, हे तर काही एवढं आवडलं नाही मला. पुढे बघूया काय. हां हे बघा, हे पण 500 रुपयालाच आहे. ब्रँडेड असेल तर मी सांगेन घ्या. हे कुठली आहे, ब्रे पॉईंट, काय माहिती कुठला ब्रँड आहे. हा पण 500 रुपयाला आहे. नो आयडिया, ब्रँड नाही कळत आहे. ब्रँड माहिती असेल ना तर बिंदास घ्या. जरा इम्पोर्टेड. आता मी पेपेची घेतली नाही, ही आपल्याला माहिती आहे ब्रँड महाग आहे. तर हा 500 रुपयाला बरी वाटली मला. क्वालिटी पण खूप छान आहे. बाकी हे तर म्हणजे अनटायडी वाटत आहेत मला. तर काय एवढे वाटत नाही कुठल्या ब्रँडचे. हे लोकल पीसेसच वाटत आहेत 500 रुपयाला. हे बाहेर पण तुम्हाला तेवढ्यालाच भेटतील आय थिंक सो. 500 रुपीज शॉर्ट्स. तर शॉर्ट्समध्ये पण मला कुठलाच ब्रँड दिसत नाही आहे, पण ही क्वालिटी खूप छान आहे. ब्रँड नॉर्मल आहे कुठला तरी, टीम स्पिरिट काढलेलं आहे काय माहिती. ब्रँड नॉर्मल आहे बघा, टीम स्पिरिट म्हणून ब्रँड आहे कुठला. ब्रँड नॉर्मल आहे, पण 500 रुपये मला जास्त वाटतात ह्या गोष्टीसाठी. मला तरी जास्त वाटतात. बाकी तुम्ही येऊन एकदा चेक करा तुम्हाला जर आवडत असेल तर. कारण 500 रुपये इंटरनॅशनल मनीष मार्केटला हेच गोष्टी माझ्या हिशोबाने 200 रुपयाला भेटतात. कारण मी स्वतः घेतलेले आहेत तिकडून शॉर्ट्स. तर ही 500 रुपयाच्या हिशोबाने क्वालिटी आहे, पण सेम क्वालिटी तुम्हाला मनीषला पण भेटेल. ठीक आहे, ओके. म्हणजे मला नाही आवडला. तुम्ही एकदा येऊन ट्राय करा. मी तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू देतो फक्त. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे, तुमचं वेगळं होऊ शकतात रिव्ह्यू अजून. बघा हा कुठला ब्रीड आहे, ब्रँड आहे न्यू ब्रीड इंडियन गॅरेज, काय माहिती कुठलं आहे. 500 रुपये. शर्ट्स 1200 रुपये. बापरे, कुठला. अच्छा झारा आहे. झारा आहे ब्रँड, ठीक आहे. पण आता तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला. मी 30 इयर्स माझं कपड्याचं दुकान होतं. हे कुठला ब्रँड कितीला बनतो नाही सगळं मला माहिती आहे कुठे बनतं. तर 1200 रुपये तर अति झाले. माझ्या हिशोबाने 1200 खूप जास्त त्या ब्रँडला. पण जे लोकांना मॉलमध्ये शॉपिंग काही सवय असेल मोठमोठ्या, त्यांच्यासाठी हे 1200 नॉर्मल असतील. कारण तेच हे लोक शर्ट खूप महाग घेत असतील. 1500 2000ला तर नॉर्मली भेटतात. 2500 3000ची बाहेर माल असेल याचा रेट. मॉलमध्ये जास्त असू शकतात, मग त्यांच्यासाठी हे 1200 कमी असू शकतात माझ्या अंदाज आहे. मला तर खूप महाग वाटतं. ह्यांची मॅक्सिमम व्हॅल्यू माझ्या हिशोबाने 500 रुपये पाहिजे. जर सेलमध्ये तुम्ही लावताय तर 500 रुपये माझ्या हिशोबाने ठीक आहे ह्या शर्ट्सला.
बाकी 1200 तर म्हणजे इलॉजिकल आहे. बघा शर्ट्स आणि चॉईस नाही जास्त, ब्ल्यू आणि व्हाईट दोनच कलर आहेत. काय म्हणजे पूर्ण कल्याणमध्ये कोणी घेतले तर सगळे लोक सेम सेम कलर घालून एखाद्या ओकेशनला गेले की झालं बँडवाले बारात. हे काय 1100 रुपये, अरे बापरे. 1100 रुपीजला काय आहे टी शर्ट्स. अच्छा हे पण झाराचेच आहेत वाटतं. आहे बघा हे झारा, हे पण झाराचे शर्ट्स आहेत. ₹1100 खूपच जास्त आहेत रेट. मला वाटलेलं खरोखर सेल म्हणून कमी असेल, पण कायच्या काय रेट आहे. हे बघा ही शॉर्ट्स पण येते, ही शॉर्ट्स पण 1100 रुपये आहे की नाही माहीत नाही, पण मला तर खूपच जास्त वाटतं रेट माझ्या हिशोबाने. मग आता पुढे काय ब्लेझर्स आहेत. 1200 रुपयाला ब्लेझर्स आहेत. ब्लेझर तर आपल्याला माहीत नाही, नॉलेज नाही आहे काय करतात काय माहिती. ब्लेझर्स आहेत, बघूया कशात आपण जरा. 1200 रुपये ब्लेझर्स ठीक आहे. 1200 रुपीज. पण चोर बाजारात तर 500 रुपयाला भेटतात चांगले ब्लेझर्स. चोर बाजारात जाल ना फ्रायडेला तर 500 रुपयाला भेटतात. बार्गेन केलं तर 200ला पण देतात. 1200 तर म्हणजे खूपच जास्त आहेत माझ्या हिशोबाने. पण ठीक आहे, तुम्ही ट्राय करून बघा एकदा येऊन, तुम्हाला आवडू पण शकतं कदाचित. आवडलं तर ठीक आहे. नेक्स्ट जीन्स. अरे काय बोलणार, 1500 रुपयाला जीन्स लावली आहे लोकांनी. अरे पूर्ण ऑनलाईन भरलं आहे. इम्पोर्टेड जीन्स 1500ला 2, 1500ला 3 देत आहेत, 500 रुपयाला 1 देत आहेत. तिथे 1500ला 1 जीन्स आहे. हे बघा, भले ते जीन्स ब्रँडेड असतील. अमेरिकन ईगलची जीन्स आहे, ठीक आहे ब्रँडेड आहे, पण ह्या पण जीन्स माझ्या हिशोबाने 500-600 रुपयाला पाहिजे एक मुश्किल मॅक्सिमम. कारण तुम्ही सेलमध्ये लावलेले आहेत. आणि काय वाटतं तुला रेट आती ना? फेल आहे. मला पण तेच वाटलं. मी जो विचार करून आलेलो ना 0 आहे, म्हणजे मी 1 मार्क पण देऊ शकत नाही. ही शर्ट्स बघ तिकडे, ते शर्ट्स कितीला आहेत. हे बघ जीन्स बघ 1200ला, आणि हेच तो आपण त्या सेलमध्ये खरेदी 500 रुपयाला हे जीन्स आहेत. काहीच नाही काही काय बोलते, येडं बनवायचं लाईन आहे ना. फक्त AC आहे, ACची हवा खायला भेटते, एवढंच एक ॲडव्हान्टेज आहे की AC आहे. बाकी जीन्सचे रेट्स तर मला खूपच जास्त वाटत आहेत. 1500 रुपये म्हणजे माझ्यासाठी तर आती आहे. हे आता 1200ला शर्ट्स, हे तुम्हाला वाटत आहेत लॉजिकल? इलॉजिकल आहे, 100% इलॉजिकल आहे. 1200ला 4 असतील ना, 300 रुपयाला 1 तर मला ठीक वाटते. 1200ला 1 म्हणजे तर लॉजिकलच नाही आहे. 0 लेडीजचं तर फेल आहे पूर्ण. तर महात्मा लेडीजचं काय बघा, हे तर मला जेंट्सचं एकदमच 0 वाटते. म्हणजे आउट ऑफ 10 मी 1 मार्क पण देऊ शकत नाही, कारण मला खूपच महाग वाटते. आतमध्ये बघूया लेडीजचं सेक्शन आहे. माझी बायको आहे आतमध्ये, ती काय बोलते बघूया आपण. जेंट्स सेक्शन तर मी 0 मार्क्स देईन डायरेक्ट, 1 मार्क पण नाही, 0. फक्त एक ती पेपर जीन्स फीट मला ट्रॅक पॅन्ट आवडली, ती पण माझ्या मुलासाठी आवडली, कारण क्वालिटी चांगली आहे म्हणून. आता माझी बायको कुठे दिसते? हां आधीच थांबा, तिकडे जाऊया. हे बघा हे बघा, आम्हाला किती पण महाग असेल ना तरी आम्ही काही ना काही घेऊन जाऊच कदाचित. सॅम जेंट्सला मी रेटिंग दिली आहे 10/0. आता लेडीज ड्रेसिंगला काय तू रेटिंग देते? -5. म्हणजे हा सेल लिटरली माझे जेन्युन जर तुम्ही ओपिनियन घ्याल तर एकदम मायनसमध्ये आहे. काय रेट्स हां झिपत नाही. घ्या हा ड्रेस दिसतं आहे 600ला आहे, पण झिपत नाही. हे सगळे मला असं वाटतं उरलेला माल आहे सगळा. एक सिंगल पीस जे उरतात ना लोकांचे ते आहे. हे 600 रुपीजला, म्हणजे मला वर्थ नाही वाटत आहे काहीच. ठीक आहे, तरी पण तुम्हाला जर वाटत असेल तर एकदा येऊन चेक करा तुम्ही. हे माझा जेन्युन रिव्ह्यू आहे. माझ्या बायकोनी -5 दिलं म्हणजे विषयच संपला. मी तरी 1 मार्क अर्धा मार्क देतो, माझ्या बायकोनी डायरेक्ट -5.
प्लाझो 500, प्लाझो 500. अरे 200 रुपयाला आले पाहिजेत. 500ला तर दुकानातून भेटतात ना, मग सेल कसला? तर सेलमध्ये द्यायचं असेल तर तुम्ही 200ला द्या, तर तुमच्याकडे क्राऊड येणार. इंस्टाग्रामवर एवढं व्हायरल केलं आहे ह्या इलास्टिक्स गेलेल्या पॅन्ट. इथं बघा, या ज्या काही पॅन्ट्स आहेत त्यांच्या इलास्टिक्स पण गेलेले आहेत. मग कशाला ठेवलं आहे तुम्ही सेल मला कळालं नाही. फक्त काय इंस्टाग्रामवर लोक बघतात व्हायरल म्हणून पहिला दिवस दुसरा दिवस खूप गर्दी केली असेल. पण आज बघा सॅटर्डेच्या हिशोबाने मला गर्दी दिसते का बघा. आम्हाला वाटलं खूप रश असेल, खूप गर्दी असेल. ते एक प्रत्येक काउंटर ऑलमोस्ट एखादा माणूस चुकून माकून दिसतो आहे. हे किती कमी लोक आहेत बघा. लोकांनी रिव्ह्यूज दिलेच असणार ना की फेल आहे हा पूर्ण. फेल 0 झालं, याला काय ऑफरच नाही आहे माझ्या हिशोबाने. तर माझ्या बायकोने त्याला एक -5 दिलेले मार्क्स. ठीक आहे बघा, तरी पण तुम्ही एकदा मला काय एखादं चांगलं वाटलं प्रोडक्ट तर मी परत व्हिडिओ काढतोच. बघूया. 400 रुपये, 300 रुपये, 400 रुपये. ओव्हरऑल रिव्ह्यू 10मधून माझ्या बायकोनी -5 दिले. मी तर 0 दिलेले आहेत. फक्त 0 पण का दिला मी, कारण ACची हवा चांगली आहे. ACची हवा घ्यायला या. बाकी शॉपिंग तर मला नाही वाटत की करण्यासारखी आहे. मित्रांनो, फक्त मी ACची हवा खाऊन चाललो आहे. बाकी मुलासाठी फक्त एक बघा, एक फक्त स्पायकरची ट्रॅक पॅन्ट घेतली. ती पण फक्त आवडली मला, एकच आवडली. बाकी तर मला काहीच आवडलेलं नाही आहे. तर माझ्याकडून 0 मार्क्स फक्त ACच्या हवेसाठी. नाही तर मी पण -मध्ये दिले असते. चलो बाय. बघा गर्दी बघा काय आहे का. गर्दी नाही आहे, काहीच गर्दी नाही. एकदम ब्लँक चालू आहे, ब्लँक. सॅटर्डे आज. चलो बाय. तुम्ही एकदा शॉपिंग बघा, या बघा, हवा खा आणि मस्त ACची हवा, थंडगार हवा घ्या आणि निघून जा. बाकी काय घेण्यासारखं नाही आहे. तर माझ्या आरामात बसली. तिला कळालं घेणार का काय नाही आहे. -मध्ये मार्क्स चाललेत. आईने बसून घेतले माझ्या. चला आईने माझ्या मस्त ACची हवा खाल्ली. आता निघाली. ते बघा बायको पण खुश आहे. फक्त ACची हवा आहे म्हणून खुश आहे. तिथं -5 मार्क्स दिलेले आहेत. हे पोरी -5 हो -5. अरे ACचे +1 तर कर. फक्त एक वॉटर बॉटल आवडले त्याच्यामुळे 2. अरे 2 नको रे, डायरेक्ट 2. आणि माझ्या सोनूचा हां बरोबर. हां बरोबर. आमची छोटी रिशिता आहे ना, तिला एक वॉटर बॉटल आवडली आहे, तिचा 1 मार्क्स. आणि ही जी आवडली ना ट्रॅक पॅन्ट, हिचं 1 मार्क. बस म्हणून 2 मार्क्स माझ्या बायकोनी जरा केलेलं आहे. 2 मार्क्स दिलेले आहेत आउट ऑफ 10. पण मी तर 0वरच आहे. फक्त ACसाठी 0, नाही तर मी पण -मध्ये दिलं असतं. बाकी सेल माझ्या हिशोबाने फुल फ्लॉप आहे, कारण खूप महाग आहेत वस्तू. तिथे तुमची मर्जी भाई, अपना कुछ लेना देना नहीं उसमें. तुमको पसंद है तुम लोग लो, नहीं पसंद है मत लो. बाकी एकच प्रोडक्ट आहे पेपे जीन्सचा जो मला पर्सनली आवडला. बाकी जेन्युइन स्पीकिंग मला यातलं काहीच आवडलं नाही. एकदम छान. अरे मी इंस्टाग्रामवर बघून बोलत होतो छान आहे. मित्रांनो, तुम्ही या, ACची हवा खा मस्त. आणि आवडलं तर घ्या. माझ्या हिशोबाने तुम्हाला पण आवडणार नाही. आणि मस्त ACची हवा खाऊन निघून जा. कारण कोण बोलणार नाही आहे. गर्दी दिसेल त्या लोकांना, त्यांना पण जरा बरं वाटेल गर्दी. कारण एवढं ते लोकांनी मेहनत करून लावलेलं आहे स्टॉल. रेंट पण खूप असेल माधव बँक्वेटचं. रेंट असेल त्यांचा रेंट निघू दे बाबा, जरा त्यांचा पण धंदा होऊ दे. पण मला तर काय आवडलेलं नाही आहे. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. एकच प्रोडक्ट घेतला आम्ही. सांग येते ना पैसे ते 500 रुपये. एकच प्रोडक्ट घेतला आम्ही. आहे ते ना महाग आले असतील ते काय करतील, त्यांची थोडी चुकी आहे. घे प्रोडक्ट उचल. चलो थँक्यू. 500 रुपयाला एकच फक्त आवडली मला ट्रॅक पॅन्ट. चलो ठीक आहे मॅडम, थँक्यू. चलो आम्ही निघालो घरी. हे सगळं जो पण क्राऊड येतोय ना आतमध्ये, हा सगळा इंस्टाग्रामचा क्राऊड आहे. टाइमपास ACच्या हवा खायला आहे का जायच्या परत आतमध्ये. माझी आई फुल एक्साइटमेंटमध्ये आलेली. तिला वाटलं काहीतरी खरेदी करायला भेटेल.
किंमत बघून डायरेक्ट बाहेर झालं. काय नाही तर एक फोटोशूट तरी करून घेऊ. चला एक फोटो तरी काढून घेऊ. आई आहे आम्ही फोटो काढायचं. हा फोटो काढ आणि आईच पिशवी देते माझ्याकडे दे. नाही दे. आणि चल एक फायनल बाय बाय पण करा. फायनल बाय करा सुनू याद एक फायनल बाय करा. बाय बाय. चलो फायनली आता टाटा. इथे फक्त आमची फोटोशूट चालू आहे, बाकी काय नाही बघा. फोटोशूटसाठी मित्रांनो तुम्ही येऊ शकता माधव बँकवेटला. बघा ए ऋषिता सोनू लांब 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 फोटोशूटसाठी येऊ शकता तुम्ही. बाकी आईचं पण माझ्या फोटोशूट झालं थोडंसं. 2-3 फोटो काढून झालेत. बाकी ते काही फोटोज आहेत सगळे. बाकी आहे तुम्ही फोटो काढायला येऊ शकता. बाकी प्रोडक्ट विकत घ्यायला माझ्या हिशोबाने 0 मार्क्स आहेत. माझ्या बायकोने 2 मार्क्स दिलेले होते. ऋषिता हे इकडे